Good evening, students. Practice problem number 4, page number 204. 204 पान काढायचे. Virendra, Devendra and Narendra were partners sharing profits and losses in the ratio of 3:2:1. 3:2 रेशो आहे, म्हणजे आपल्याला 3/5, 2/5 आणि 1/5 ने भागावं लागेल. पहा, देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19 वॉज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲसेट दिलेले आहेत नेहमीप्रमाणे. लायबिलिटी आहेत. लायबिलिटी बाजूला रिझर्व्ह फंड आहे. रिझर्व्ह फंड 30,000 आहे. त्यानंतर वीरेंद्र डाईड ऑन 31 ऑगस्ट. वीरेंद्र 31 ऑगस्ट म्हणजे इथं मार्च आहे. पहा, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे 5 महिन्याचं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल, ध्यानात ठेवा. द कॅपिटल टू हिज क्रेडिट ॲट द डेट ऑफ डेथ. आपण काय करूया, आधी कॅपिटल आणि त्याचा रिझर्व्ह फंड लगेच देऊन टाकू. पहा, वीरेंद्रच कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 90,000. लायबिलिटी बाजूला वीरेंद्राचं 90,000 आहे, इथे घेतले. कॅपिटल बाजू क्रेडिटला 90,000. रिझर्व्ह फंड त्याच्या वाट्याला 15,000 येतो. रिझर्व्ह फंड कसं केलं आहे पहा, नोटमध्ये दिले. 30,000 गुणिले 3/6 करायचे. 3/6 करायचं. 3 आणि 2 5 आणि 1 6. 3/6, 2/6 आणि 1/6 लक्षात ठेवा. 3 1 3, 3 2 6, बे 1 बे, 1 वरला बे 5 10, म्हणजे 15,000 आले. हे 15,000 इथं पहा, रिझर्व्ह फंड आपण त्याला देऊन टाकला. बाय रिझर्व्ह फंड अकाउंट 15,000. त्यानंतर हीज प्रपोर्शन ऑफ प्रॉफिट टू डेट ऑफ डेथ बेस्ड ऑन द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स. मागील 4 वर्षाचे नफे त्याच्याहून त्याचा नफ्याचा हिस्सा त्याला द्यायचा आहे. पहा, मागील 4 वर्षाचे नफ्यावरून त्याला हिस्सा द्यायचा आहे. ठीक आहे. हीच शेअर ऑफ गुडविल शुड बी कॅल्क्युलेटेड ॲट 2 इयर्स परचेस. पहा, दुसऱ्या सूत्रात 2 निघून लागेल. ऑफ द प्रॉफिट्स ऑफ द लास्ट 4 इयर्स फॉर द इयर एंडेड. पहा, इथे नफे दिलेले आहेत 40,000, 60,000, 70,000, 30,000. आपण काय करूया, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलची नोटच काढूया. पहा, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. हे पाय नफे घेतलेत 40,000 प्लस 60,000 प्लस 70,000 प्लस 30,000. 4 वर्षाचं आहे म्हणून 4ने भागलं 2 लाख आलं. 2 लाखला 4ने भागल्यावर किती आलं, 50,000. तर दुसरं सूत्र पहा, गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस. 50,000 आणि आपल्याला सांगितलं 2 निघूनायचं आहे, म्हणजे 1 लाख आले. आता शेअर ऑफ गुडविल टू वीरेंद्र, त्याचा हिस्सा काढायचा पहा आपल्याला. मग 1 लाख गुणिले 3/6 करावं लागेल. पहा, 3/6 म्हणजे 3 1 3, 3 2 6, म्हणजे 2ने भागलं रे 50,000 गुडविल आलं. हे बाई इथं वाटलं बाय गुडविल अकाउंट 50,000. बरोबर आहे. आता आपल्याला त्याचा नफ्यातला हिस्सा काढायचा आहे. पहा, नफ्यातला हिस्सा पहा कसा काढलाय. शेअर ऑफ प्रॉफिट ड्यू टू वीरेंद्र लास्ट इयर्स प्रॉफिट, शेवटच्या वर्षाचे, म्हणजे थोडक्यात ही 50,000 आपण इथं घेतलेली. समजा हे 50,000 आणि त्याचा हिस्सा काढूया. 3/6 आहे आणि 5 महिन्याचं त्याला द्यावं लागेल 31 ऑगस्टपर्यंत, म्हणजे 5/12 केलं. हे करायचं आहे. याचं उत्तर येतं आहे 10,417. याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इथे लिहिले पहा, कॅपिटल क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 10,417. हे 4ही रकमा झालेत. फक्त आता ड्रॉइंगचं राहिले. पहा, 5 नंबरमध्ये दिले, मिस्टर वीरेंद्र हॅज ड्रॉन ₹3,000 पर मंथ. 3,000 गुणिले 5 महिनेच करावं लागेल. 15,000 टू डेट ऑफ डेथ. देअर इज नो इन्क्रीज इन डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट अँड लायबिलिटी. ॲसेट लायबिलिटीमध्ये काहीच वाढ नाही, कमी नाही, त्याच्यामुळं प्रॉफिट लॉस काहीच नाही आहे. ड्रॉइंग फक्त त्याच्या कॅपिटलच्या डेबिटला मांडू. टू ड्रॉइंगचं अकाउंट 3,000 गुणिले 5 महिन्याचं करायचं 15,000. टोटल करायची 1,65,417. याच्यातून हे 15,000 लेस करायचे, वजा करायचे. जो फरक येईल त्याला म्हणजे टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, तो येतो 1,50,417.
अशा पद्धतीने छोटंसं गणित आहे हे सोडवायचं आहे तुम्ही. याच्यामध्ये हे जे दिलेले प्रॉफिट ऑफ डेट बेस ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ द लास्ट 4 इयर्स म्हणजेच हे 50,000 येतं हे लक्षात ठेवायचं. मग 50,000चा त्याचा हिस्सा आणि त्याची ती राहिली महिने काढायची फक्त. ठीक आहे, गणित लिहून घ्या. एकच गणित राहिलं आहे, उद्या आपण तेवढं समजून घेऊ म्हणजे हा टॉपिक आपला संपला आहे.